सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार। तर मित्रांनो, ग्रामविकास विभागाचे शिक्षक बदली संदर्भात एक परिपत्रक निघालेलं आहे 23 जून रोजी। तर त्यामध्ये शिक्षकांची जी संगणकीय बदली प्रक्रिया आहे 18 जून 2024च्या शासन निर्णय परिपत्रकानुसार चालू आहे। त्यामध्ये जी पूर्ण बदली प्रक्रियेची जबाबदारी आहे ती विन्सिस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि त्यांनी प्रत्येक जिल्हा स्तरावर एक तांत्रिक बाबीसाठी एक कार्यक्रम अधिकारी नेमून अशा अधिकाऱ्यावर सर्व तांत्रिक अडचणी सोडवण्याची जबाबदारी टाकलेली आहे असं सांगितलेलं आहे। त्यानंतर बदली प्रक्रियेमध्ये जे समाविष्ट झालेले शिक्षक आहेत त्यांची प्रोफाईल अपडेट असेल, दुरुस्ती प्रक्रिया असेल, ही बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच अंतिम करण्यात येणार आहे। त्यामध्ये नंतर बदल करता येणार नाही। परंतु काही जिल्हा परिषदेमध्ये बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्यामध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात शासनास विनंती करण्यात आली होती, काही न्यायालयीन प्रकरणामध्ये पण। तर त्यामुळं बदली प्रक्रियामध्ये मागच्या टप्प्यावर जाऊन पुन्हा पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर मागच्या टप्प्यावर जाणं शक्य नाही असं शासनाचं म्हणणं आहे। नांदेड जिल्हा परिषदेमध्ये पण वर्ग 1 आणि 2 साठी अर्ज भरण्यासाठी पुन्हा टॅब उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आणि इतर अनेक जिल्हा परिषदाकडून दूरध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली किंवा लोकप्रतिनिधीमार्फत पण विचारणा करण्यात आली। त्यामुळे अशा ज्या काही मागण्या येत आहेत, अर्ज येत आहेत, ते शासनाकडे करू नये असं शासनाचं म्हणणं आहे की तुम्ही त्यामुळं बदली प्रक्रिया पुढे गेल्यानंतर मागच्या टप्प्यामध्ये बदल करता येणार नाही। शिक्षकाचं प्रोफाईल अपडेट करणं असेल, त्यामध्ये दुरुस्ती करणे असेल, होकार नकार असेल, पसंतीक्रम देणे असेल, ही सर्व माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकाची आहे आणि तशी ती कार्यवाही करता विहित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांची आहे। वैयक्तिक अडचणीकरता जे बदल्यांचं वेळापत्रक आहे त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही, नाहीतर मग ती वेळेत प्रक्रिया पूर्ण होणार नाही। असं जी काही मागणी असेल, जी काही अर्ज असतील ते विन्सिस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याकडेच करावेत आणि त्यांनी जो अधिकारी नेमून दिला आहे नोडल अधिकारी त्यांच्यामार्फत त्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात असं शासनाचं म्हणणं आहे। आणि योग्य आहे, कारण बदली प्रक्रिया पुढच्या टेपवर गेल्यावर पुन्हा मागचा टप्पा जर घेत असाल तर त्यामध्ये पुन्हा वेळ वाया जाईल आणि बदली प्रक्रिया लांबेल। त्यामुळं जी काही अडचणी असतील त्या IT सर्व्हिसेसकडेच आपण करायच्या आहेत आणि ह्या सूचनांचं सर्वांनी पालन करावं असं शासनाचं ह्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट असं सूचना सर्वांना दिलेल्या आहेत की ज्या सूचना दिल्या त्यांचं सर्वांनी पालन करावं आणि आपल्या बदली प्रक्रियेमध्ये कोणीही अडथळा आणू नये। म्हणजे याचा अर्थ बदली प्रक्रिया थांबणार नाही आहे, बदली प्रक्रिया चालूच राहणार आहे। त्यामुळे फक्त सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब